वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक गंभीर गौप्यस्फोट केलाय. एक ट्विट करून त्यांनी एका पारधी महिलेवर 2 पोलिसांनी अत्याचार केल्याचा आरोप केलाय. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, काल भूम जिल्हा उस्मानाबाद येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका पारधी समाजाच्या महिलेवर 2 पोलिसांनी अत्याचार केलाय. त्यातील एक आरोपी होमगार्ड तर दुसरा पोलीस शिपाई आहे. पीडित महिला ऊसतोड मजूर असून ती तिच्या मुलांना भेटायला बार्शी येथे जात असताना बस स्टँडवर आरोपींनी पीडित आणि तिचा दीर थांबले असताना त्यांना चोर असल्याच्या संशयावरून गाडीत बसून नेले आणि पैशांची मागणी केली. पीडित महिलेने ऊसतोड मुकादमाकडून उसने पैसे घेऊन आरोपी पोलिसांच्या मोबाईलवर पैसे दिले. यानंतर पुन्हा आरोपी पोलिसाने महिलेला दमदाटी करून तिच्यावर अत्याचार केला आणि पीडितेस धमकावले. या घटनेवरून राज्याच्या कायद्या आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय. एकीकडे खुलेआम पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो, तर दुसरीकडे कायद्याचे रक्षकच भक्षक होतात. या सर्व प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पीडित महिलेची भेट घेऊन त्यांना धीर दिला. वंचितचे नेते अरुण जाधव यांनी हे प्रकरण लावून धरले. प्रशासन आणि सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका सामान्य जनतेला बसतोय. गृहमंत्र्यांचे हे सपशेल अपयश आहे. आरोपींना कठोर शिक्षा केली जावी. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर होत चाललाय हे स्पष्ट होतंय, असं ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. या प्रकरणाची कुठेही चर्चा होत नसली तरी आता पोलीस यावर काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.